झुडिओमध्ये शॉपिंगला गेलो होतो आणि माझ्यासाठी एक टी शर्ट घेतला आणि भावासाठी 2 टी शर्ट आणि 2 शर्ट घेतले. आता जे आमच्यासोबत घडलं ते फसवणूक आहे, स्कॅम आहे की आमची चूक आहे ते तुम्हीच मला सांगा. तर ऑफर होती म्हणून आम्ही 2 शर्ट घेतले भावासाठी. तर ऑफर काय होती तर 499ला 2 शर्ट्स अशी ऑफर होती, म्हणून आम्ही त्यातले 2 शर्ट घेतले. बिलिंग वगैरे केलं, घरी आलो आणि नेक्स्ट डे जेव्हा आम्ही चेक केलं तर त्याच्यावर MRP होती की 299ला 1. तर म्हणून आम्ही म्हणजे कन्फ्यूज झालो की असं कसं 499ला 2 तर 299ला 1 असं कसं ह्यांनी पकडलं म्हणून हे काही मग गेले झुडिओमध्ये परत एन्क्वायरी करायला. तर तिथे ते आम्हाला सांगत होते की जे खाली लावलेत शर्ट्स त्यांना ऑफर आहे आणि वरती जे आहे त्यांना ऑफर नाही आहे. मग मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला जर ऑफर द्यायची आहे जे किंवा ऑफरमध्ये जे शर्ट्स आहेत ते वरतीच लावा ना. कस्टमर काय करतं, खाली एवढं बघायला जात नाही, वरतीच ऑफर दिसते म्हटल्यावर वरचे शर्ट्स घेणार. आणि ते म्हणत होते की तुम्हाला आम्ही म्हणजे रिफंड देतो, बाकी दुसरं तुम्ही काय घेणार असेल तर घ्या, नाही तर पैसे रिटर्न देतो. पण आम्ही जवळ होतो म्हणून आम्ही गेलो, पण किती सारे कस्टमर असे वरचेच शर्ट्स घेऊन गेले असतील आणि ते येऊ शकत नसतील की बाबा रिफंड करा किंवा असं एन्क्वायरी करायला येऊ शकत नसतील. तर हा झुडिओचा स्कॅम आहे असं मला वाटते, कारण त्यांनी असं करायला नको पाहिजे. म्हणजे एकंदरीत ही कस्टमरची फसवणूक आहे असं मला वाटते.